नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांवर निर्णय होणार का? राज्य कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांकरिता राज्य कर्मचारी वेळोवेळी राज्य सरकारकडे निवेदने सादर करतात. प्रमुख मागण्या कोणकोणत्या आहेत ते पाहूयात. पण त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. चला तर जाणून घेऊयात कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या. जुनी पेन्शन योजना. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची UPS व राज्य सरकारने लागू केलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना यापैकी एका पेन्शनची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु जुनी पेन्शनप्रमाणे लाभ सदर दोन्ही पेन्शन योजनांमध्ये मिळत नसल्याने जुनी पेन्शन योजनाच पूर्ववत करण्याची मागणी केली जात आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढवणे. केंद्र सरकार सेवानिवृत्तीचे वय 62 वर्ष करण्याच्या तयारीत आहे, तर राज्य सरकारमार्फत निवृत्तीचे वय 58 वर्षे वरून 60 वर्ष करण्यास सकारात्मक नसल्याने राज्य कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसत आहे. TET अनिवार्यता रद्द करण्याबाबत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे देशातील इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांना पुढील 2 वर्षात TET उत्तीर्ण बंधनकारक करण्यात आले आहे. सदर अनिवार्यतेचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली जात आहे.